गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ठिकाण. आपण आलेलो आहोत चौराई देवीच्या मंदिराजवळ. आपल्याला जायचे आहे आज चौराई देवीच्या मंदिरात. यासाठी इथे येण्यासाठी तुम्हाला 40 ते 50 किलोमीटरचं अंतर पार करून पुण्यापासून सोमाटणे फाट्याजवळ यावं लागतं. आणि सोमाटणे फाट्याजवळून लेफ्ट टर्न घेतला की एमरॉल्ड रिसॉर्टच्या पाठीमागच्या बाजूला ठिकाणी तुम्हाला भव्य दिव्य अशी चौराई देवीची एक कमान बघायला मिळते. आणि या कमानीतून आपल्याला आत जायचे आहे आणि इथून तुम्हाला 20 ते 30 मिनिटाचा एक छोटासा ट्रेक करून तुम्हाला मंदिरात पोहोचता येते. ट्रेकला जाऊया, चला. या ठिकाणून ट्रेक करत करत आपण असा जाणार आहोत वरच्या बाजूला. मित्रांनो, हा ट्रेक एवढा काही अवघड नाहीये. फक्त 30 मिनिटाचा हा ट्रेक असणार आहे. बघा, हा जो आहे तो ओल्ड पुणे मुंबई हायवे दिसतोय तुम्हाला. इथून गाड्या जाताना दिसत आहेत. हे जे आहे समोर जे दिसतंय ते एमरॉल्ड रिसॉर्ट आहे. तिथून असा आतमध्ये टर्न घेतला, त्याच्यानंतर असं लेफ्टला आलो की खाली एक कमान लागते आणि त्या कमानीपासून आपण वरती चढायचं आहे. बघा, आता थोडासा चढता चढता थोडा दम लागतोय. आणि इथे रस्ता भटकू नये किंवा रस्ता चुकू नये म्हणून ठिकठिकाणी असे बॅनर लावण्यात आलेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. वरती जाण्याची खूण म्हणून इथे चौराई देवीचे असे बॅनर लावलेले आहेत. त्या बॅनरला बघून आणि सहसा रस्ता तर काही चुकत नाही, कारण हा जो स्पष्ट या ठिकाणी आहे बघा, तुम्हाला इथे रस्ता असा बघायला मिळतो. त्याच्यामुळे रस्ता चुकण्याचे फारसे काही चान्सेस नाही आहेत. हे बघा, हा रस्ता स्पष्टपणे तुम्हाला बघायला मिळतो. आणि आता जरा दुपारच्या वेळेला आल्यामुळे जरा ऊन वाढलेलं आहे. आणि ऊन वाढल्यामुळे जरा खूप थकल्यासारखं जाणवत आहे. त्यामुळेच मी तुम्हाला मगाशी बोललो, इथे जर याल तर सोबत भरपूर पाणी घेऊन या. आणि भूकही लागते. इथे दुसरी काही व्यवस्था नाहीये खाण्याची पिण्याची, त्याच्यामुळे सोबत तुम्ही तुमचं साहित्य जेवणाचं किंवा पाण्याचं सर्व सोबत घेऊनच या ठिकाणी या. हो, आता खूप जास्त दमलेलो आहे. कारण जसंच आपण पुढे येतो तसं खूप जास्त चढण्याचा रस्ता आपल्याला लागतो. आणि खूप उंचावरती हे मंदिर आहे. आणि वरती आल्यानंतर आता खूप दमायला होत आहे. आणि फायनली आता देवीची मंदिराची दुसरी कमान आता दिसते, हे बघू शकता. आता थोडा जीवात जीव आला. देवीची दुसरी कमान आता दिसलेली आहे. आय थिंक आता आपण मंदिराच्या एकदम जवळ येऊन पोचलेलो आहोत. आणि फायनली समोर आपल्याला आता मंदिर दिसायला लागलंय. आणि आता खूप बरं वाटतंय. बऱ्यापैकी आपला अर्धा तासाचा ट्रेक संपलेला आहे. आणि जबरदस्त थकवा आलेला आहे. बघा तुम्ही, मला आधी वाटलेलं मंदिर त्या डोंगराच्या उंचावरती आहे म्हणून जरा आणखीन जास्त थोडीशी भीती वाटत होती, कारण एवढं चढणं जरा शक्य होणार नव्हतं. परंतु फायनली ते मंदिर तिथे बघू शकता.
समोर तुम्हाला देवीचं मंदिर फायनल लागलेलं आहे आणि आपल्याला एवढ्या उंचावरती काही जायचं नाही, मंदिर समोरच आहे. चला जाऊया. मधला जो पॅच होता मित्रांनो तो जरा खूप ऊन वगैरे लागत होतं त्या ठिकाणी, आणि जसं मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोचलो इथे भरपूर अशी झाडी बघायला मिळते आणि जरा आजूबाजूला थोडीशी ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे जरा थोडासा वातावरणात थंडावा वाटतोय. हे बघा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. भयंकर आपण आता उंचावर येऊन पोचलेलो आहे. ही बघा इकडे बाजूला अशी दरी आहे खाली. हे बघा इथून उंचावरून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो. हे बघा ही खाली संपूर्ण दरी आहे. पण फायनली एवढ्या लांब येऊन मंदिराजवळ पोचलो, त्यामुळे जरा समाधान वाटतंय मला. ते मंदिर इथून तुम्हाला दिसतंय हे बघा. चला मंदिराकडे जाऊया. जवळ आल्यावरती दोन्ही बाजूला जरा बऱ्यापैकी झाडे बघायला मिळतात आपल्याला, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय आता. हो मित्रांनो, खरोखर एक कळकळीची विनंती आहे, मी जी चूक केली तुम्ही करू नका. सोबत येताना प्यायला भरपूर पाणी घेऊन या आणि खायला स्नॅक्स किंवा काही असेल, जे काही असेल ते तुम्ही इथे आणू शकता, कारण इथे प्रचंड भूक लागते. कारण एवढं अंतर चढून जाणं म्हणजे काही खेळ नाही आहे. चला हे बघा इथे बसायला अशी छान अशी व्यवस्था पण केलेली आहे. आणि आता फायनली मंदिराची ही शेवटची कमान आपल्याला लागली आहे. इथून आपण आता मंदिरात एंट्री करणार आहे आहोत. ही बघा चौराई देवीची ही शेवटची कमान, आणि हे दोन सुंदर असे मोर कमानीवरती आपल्याला बघायला मिळतात. आणि खालीच पायथ्याशी इथे पाण्याची सोय केली आहे, जेणेकरून आपण इथून पाणी जर प्यायची असेल तर पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे. तसेच इथे तुम्ही इथे फ्रेश होऊन हातपाय वगैरे धुवून या ठिकाणून आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी इथून जाऊ शकता. ही बघा सुंदर अशी भव्य दिव्य अशी कमान आहे आणि छान असं वातावरण इथे त्यांनी मेंटेन केलं आहे. बघा इथे देवीचा जीर्णोद्धार आणि हे मंदिराची स्थापना कधी झाली याबद्दल इथे थोडीशी माहिती दिली आहे. हे बघा 2019 साली या चौराई देवीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. सुंदर असा व्ह्यू इथून बघायला मिळतो. आता थोडंसं आपण हातपाय वगैरे धुवून घेऊया. किती सुंदर असा रस्ता इथे बनवलेला आहे आणि असे इथे एका बाजूला भगवे झेंडे लावलेले आहे. खूप छान वाटतंय. वाव. आणि फायनली हे बघा हे मंदिर डोंगरावरती सुंदर असं मंदिर. फायनली मंदिरात आपण आता येऊन पोचलेलो आहोत. अगदी प्रसन्न वातावरण या ठिकाणी मंदिरात वाटतंय. हे बघा चौराई देवीचं मंदिर. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओला लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा आणि शक्य तेवढ्या लोकांपर्यंत
हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती मिळू शकेल. चला तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे, तर पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बघत राहा तुमचे सर्वांचे आवडते हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फंजॉयमेंट.